पंढरीत सुगंधी तंबाखूच्या साठ्यावर कारवाई, 66,000 रुपयांचा साठा जप्त. पंढरपूर येथील यशवंत जुमाळे उर्फ गवळी यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता विक्रीसाठी प्रतिबंधित पान मसाला, गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी पंढरपूर शहराचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली. माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा 66,724 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला, अशी माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली. पंढरपूर येथील यशवंत दत्तात्रय जुमाळे उर्फ गवळी वय 34, राहणार घर नंबर 2574, महाद्वार रोड, पंढरपूर यांच्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावर प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित मुद्देमाल मिळून आल्यानं तो जप्त करून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. याबाबत अन्न व औषध प्रशासन अधिकारी चन्नवीर राजशेखर स्वामी यांच्याशी संपर्क करून कायदेशीर फिर्याद देण्यात आली. या कारवाईत रजनीगंधा पान मसाला 4 बॉक्स किंमत 3,840 रुपये, सुगंधित तंबाखू 4 बॉक्स 2400 रुपये, बाबा नवरत्न पान मसाला 15 टीन 37,500, विमल पान मसाला 24 पाकिट 2880 रुपये, V1 सुगंधित तंबाखू 46 पाकिट 1,188 रुपये, विमल पान मसाला 22 पाकिट 4,356 रुपये, बी सुगंधित तंबाखू 7 किलो 7,000 रुपये, रत्ना सेंटेड तंबाखू 4 बॉक्स 760 रुपये, RMD पान मसाला 3 बॉक्स 2700 रुपये, सुगंधित तंबाखू पावडर 3 डबे 3,000 रुपये असा एकूण 66,724 रुपये किमतींचा प्रतिबंधित तंबाखू पान मसाला जप्त करण्यात आला. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशित कांबळे, कल्याण ढवणे, सचिन इंगळे, विठ्ठल विभूते, शहाजी मंडले, कपिल माने, दीपक नवले यांनी केले.